10 पैकी 2 पेशंट माझ्याकडे असे पण येतात की त्यांच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नसतो। 4 ते 5,000 व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवलेले आहेत घरगुती उपचाराविषयी किंवा काही व्यायामाविषयी किंवा काही खाण्यापिण्याविषयी। नमस्कार मित्रांनो, बऱ्याच वेळा तुमच्यामध्ये प्रॉब्लेम नसून तुमच्या पार्टनरमध्ये प्रॉब्लेम असतात आणि ते तुम्हाला कळत नाही। आणि त्याच विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा या व्हिडिओद्वारा एक प्रयत्न करीत आहे। मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश, ॲज अ सेक्सॉलॉजिस्ट। मी 41 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे। खरोखर मित्रांनो, जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना माझ्या व्हिडिओचा किंवा माझ्या नॉलेजचा किंवा माझ्या सेक्स एज्युकेशनचा बेनिफिट झाला पाहिजे। बऱ्याच वेळा तुम्हाला मी बऱ्याच गोष्टी अशा घरगुती उपचाराविषयी किंवा काही व्यायामाविषयी किंवा काही खाण्यापिण्याविषयी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत असतो आणि तुमच्यासाठी कमीत कमी मला वाटतं मराठी आणि हिंदी एक 4 ते 5,000 व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवलेले आहेत। ते नक्कीच तुम्ही बघून घरच्या घरी तुम्ही तुमचं लैंगिक आयुष्य चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह करू शकता। तर मित्रांनो, आजचा जो माझा विषय आहे हा खास करून माझ्याकडे जे पेशंट येतात 10 पैकी 2 पेशंट माझ्याकडे असे पण येतात की त्यांच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नसतो। पण जेव्हा मी इन डेप्थ हिस्ट्री घेतो तेव्हा मला असं कुठेतरी जाणवतं की याला एक तर प्रॉपर सेक्स एज्युकेशन नाही, एक दुसरी गोष्ट याला जितकी पार्टनरपासून जितकी साथ पाहिजे ती साथ याला मिळत नाही आहे। त्याच्यामुळं त्याला प्रॉपर इरेक्शन येत नाही आहे आणि त्यासाठी तो माझ्याकडे नपुंसकतेसाठी आलेला असतो। पण इथं ठीक आहे, मी त्याला मेडिसिन देणार, त्याला चांगलं इम्प्रूव्हमेंट करणार, त्याचं म्हणजे चांगलं हार्डनेस करून देणार, ह्या गोष्टी सगळ्या झाल्या। पण हे सगळं करून जर त्यांची समोरच्याची पार्टनर जर त्याला प्रॉपर जर साथ देत नसेल किंवा त्यांची प्रॉपर इन्व्हॉल्वमेंट नसेल आणि खरोखर तुमच्या पार्टनरला लॉस ऑफ डिझायर असेल किंवा लिबिडो असेल, ते काही घरगुती कारणावरून असेल किंवा थकव्यामुळं असेल किंवा हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळं असेल, तर अशा वेळेला फक्त आणि फक्त तुमचं ट्रीटमेंट करून चालणार नाही। त्यासाठी तुम्हाला तुमच्या पार्टनरचं ट्रीटमेंट करून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं। आणि खरोखर हे जर तुम्ही ओळखलं की आपली पार्टनर प्रॉपर यावेळेस म्हणजे इन्व्हॉल्वमेंट नाही किंवा तिची काम इच्छा होत नाही आहे, आपण तिला फोर्स केला तरी ती तयार होत नाही आहे, तर अशा वेळेला माझ्या क्लिनिकला मी एक प्रॉडक्ट आणलेलं आहे, ते आहे RG Flow, जे की तुमच्या पार्टनरला तुम्ही डेली बेसिसवर देऊ शकता। काय करायचं आहे, RG Flowमुळं काय होईल की तिच्या शरीरामध्ये RG Flow गेल्यामुळं नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढणार आहे। तर तिच्या माइंडकडं, तिच्या हार्टकडं, तिच्या योनी मार्गाकडं रक्तपुरवठा वाढून तिची काम इच्छा जागृत होणार आहे। म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना डिझायर, ती डिझायर अप करण्याचं काम हे RG Flow नावाचं औषध करणार आहे। आणि त्याच्यामुळं काय होतं की तिला चांगला ओलावा निर्माण होतो। ओलावा निर्माण झाल्यानंतर तिची सेन्सिटिव्हिटी वाढते आणि तिला ऑर्गॅझम प्रॉपर मिळण्यासाठी किंवा लवकर मिळण्यासाठी या RG Flow सोल्युशनची ती मदत नक्कीच घेऊ शकता किंवा तुम्ही तिला करून देऊ शकता। तर मित्रांनो, हे RG Flow तुमच्या पार्टनरला रोज सकाळी 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये कट करून त्याच्यामध्ये कालवून बरोबर त्याला हलवून तुम्हाला तिला रोज घ्यायचा सल्ला मी देतो। 1-2 महिने जर तिने घेतलं तर तिचे हिमोग्लोबिन चांगलं राहील, तिचं अँक्झायटी डिप्रेशन कमी होईल आणि तिची काम इच्छा पण जागृत होईल। हे पण तुम्हाला कळत नाही आणि त्याच्यामुळे फक्त माझ्याकडं स्वतः ट्रीटमेंटला येता पण पार्टनरकडे दुर्लक्ष करता आणि म्हणून बेडरूमचा परफॉर्मन्समध्ये तुम्हाला निराशा मिळते आणि ते कंटाळवाणं होतं। आणि वारंवार जर असं होत असेल तर तुम्ही पण त्याच्यापासून म्हणजे तुमची पण डिझायर कमी होते, लॉस ऑफ डिझायर होते, लिबिडो कमी होतो आणि तुमचं लैंगिक आयुष्य जे वीकली तुम्ही डेली बेसिसवर करायची तर वीकली होणार, वीकली केलं तर फोर्टनाईटली होणार किंवा मंथली इंटरकोर्स करून तुम्ही कसं तरी एक दुसऱ्याला सॅटिस्फॅक्शन करायचा एक केविलवाना प्रयत्न करता। तर असं न करता तुमच्या पार्टनरला समजून घ्या। तिची जर हेल्थ वीक असेल, तिची इन्व्हॉल्वमेंट कमी असेल, तिच्या योनी मार्गामध्ये जर ओलावा कमी असेल, पर्टिक्युलरली आफ्टर द एज ऑफ 45, तर नक्कीच RG Flow औषध हे माझ्या क्लिनिकमध्ये येऊन तुम्ही घेऊ शकता किंवा ऑनलाईन पण मागू शकता। धन्यवाद मित्रांनो।